पुढची क्वांटिटी म्हणजे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मध्ये दोन प्रकारच्या व्हेलॉसिटीज आहेत, एक इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि एक एव्हरेज व्हेलॉसिटी. आता या दोनही व्हेलॉसिटी आपल्या दृष्टीने फार महत्वाचे आहे की व्हॉट इज द इन्स्टंटेनियस, व्हॉट इज द एव्हरेज व्हेलॉसिटी. एव्हरेज व्हेलॉसिटी मध्ये मोशनचा आपण विचार वेगळ्या पद्धतीने करतोय आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी मध्ये वेगळ्या पद्धतीने करतोय. की जेव्हा मी एव्हरेज व्हेलॉसिटी स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला एव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू एव्हरेज डिस्प्लेसमेंट, एव्हरेज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटरवल. याच्यावर किती काही टाइम बोलता येईल, किती काही टाइम. एव्हरेज व्हेलॉसिटी, एव्हरेज डिस्प्लेसमेंट अपॉन, किंवा मी असं म्हणतो फक्त डिस्प्लेसमेंट. एव्हरेज शब्द काढून टाकू, डिस्प्लेसमेंटला काही गरज नाही. टोटल डिस्प्लेसमेंट जरी मी म्हटलं तरी चालेल. टोटल डिस्प्लेसमेंट, एक्सट्रीमली सॉरी, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटरवल. एव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटरवल. मी मगाची गोष्ट घेतो की सपोज द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम O to A, O and moves to point A, then reaches from A to B and again B to A. पार्टिकल O पासून सुरू झाला, O पासून तर A पर्यंत गेला, A पासून तर B पर्यंत गेला. अगेन B पासून तर A पर्यंत गेला. Then what is its total displacement? Total displacement is OA. But upon time interval, time मात्र O to A, A to B, B to A हा सगळा विचारात घ्यावा लागेल. ज्या पूर्ण मोशन साठीचा टाइम विचारात घ्यावा लागेल. डिस्प्लेसमेंट मात्र मी किती घेणार आहे? OA. म्हणजे बघा की ही टर्म कशी आहे. व्हॉट इज द एव्हरेज व्हेलॉसिटी, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटरवल. ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेलं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटरवल हे त्या ठिकाणी झालं एव्हरेज व्हेलॉसिटी. समजले सगळ्यांना एव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर आता जर पार्टिकल O to A, A to B, B to A आणि A to O आहे, मी काय सांगतो बा, थोडक्यात पार्टिकल स्टार्ट फ्रॉम पॉइंट O, moves to point A, then from A to B, again B to A and A to O. No doubt the total displacement is zero and hence average velocity is zero. बघा, म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट झिरो, एव्हरेज व्हेलॉसिटी सुद्धा झिरो. जर मी अशा पद्धतीने विचार केला की पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम O, moves to point A, then A to B, then time required to measure the time required to move from O to A, A to B, and then what is the displacement here? Displacement is OB. Then take this displacement. No doubt the magnitude of displacement is equal to straight line distance between initial position to final position. एवढंच घ्यायचं. अपॉन टाइम इंटरवल मात्र पूर्ण घ्यायचं. दॅट इज द एव्हरेज व्हेलॉसिटी. मला वाटतं एव्हरेज व्हेलॉसिटी टर्म क्लिअर झाली. आता एव्हरेज स्पीड. मग एव्हरेज स्पीड काय? तर काय नाही, एव्हरेज स्पीड घेताना तुम्ही टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम इंटरवल लक्षात घ्या, किंवा टोटल पाथ लेंथ अपॉन टाइम इंटरवल, दॅट इज द एव्हरेज स्पीड. फरक लक्षात आला? म्हणजे अगदी याच केस मध्ये मी जर पाहिलं तर या ठिकाणी टोटल पाथ लेंथ किती? OA प्लस AB. दिस इज द पाथ लेंथ अपॉन टाइम इंटरवल फॉर दॅट टाइम, फॉर दॅट पाथ और फॉर दॅट मोशन. की मी काय सांगतोय, पार्टिकल O पासून ते A पर्यंत गेलाय,
ए पासून तर बी पर्यंत गेलाय, पूर्ण पाथ लेंथ मोजा आणि ह्या पाथ लेंथला लागलेला टोटल टाइम या दोघांचा रेशो घ्या, तुम्हाला एव्हरेज स्पीड मिळेल. Then instantaneous velocity and instantaneous speed. Then what is the instantaneous velocity and instantaneous speed? मित्रांनो वेळ आहे ना किती राहील? Then average instantaneous velocity. The limit of, खरं म्हणजे ही डेफिनेशन 10th लेवल पर्यंत नाहीये, परंतु ती तुम्हाला समजेल. द लिमिट ऑफ एव्हरेज व्हेलॉसिटी when the time interval is very small is called instantaneous velocity. बघा, the limit of average velocity when the time interval is very small, it is tends to 0, nearly equal to 0, then it is called instantaneous velocity. म्हणजे एव्हरेज व्हेलॉसिटीचाच मॉडिफाईड फॉर्म इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. पण मित्रांनो अतिशय सुरेख असा टर्म आहे की तुम्ही एव्हरेज व्हेलॉसिटीच घ्या, पण एव्हरेज व्हेलॉसिटी घेताना टाइम अतिशय कमी घ्या. मग किती टाइम? समजा तुम्ही एखादी व्हेकल चालवताय आणि व्हेकल मध्ये तुम्ही स्पीडोमीटर मध्ये डोकताय. लक्षात घ्या, तुम्ही स्पीडोमीटर मध्ये ज्यावेळेस डोकताय त्यावेळेस तुम्हाला स्पीड मिळणार, पण त्यावेळेस तुमच्या व्हेकलची असणारी डायरेक्शन, नो डाऊट ती घेणं इतकं सोपं नाही, त्यासाठी तुम्हाला रेफरन्स घ्यावा लागेल. एखादी एक्स वाय कॉर्डिनेट घेऊन एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस रेफरन्स घ्यावा लागेल, पण त्या रेफरन्सला असणारी व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि ज्या क्षणाला तुम्ही व्हेलॉसिटी स्पीड बघताय, मॅग्निट्यूड बघताय, ती मॅग्निट्यूड म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आणि फिजिक्स मध्ये आपण एव्हरेज व्हेलॉसिटी न्यूमेरिकल सोडवताना भरपूर वापरणार आहे, पण जास्त ठिकाणी आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीच वापरणार आहे. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी पुन्हा समजून घ्या, अतिशय महत्वाची टर्म आहे की एव्हरेज व्हेलॉसिटीज, पण ती एव्हरेज व्हेलॉसिटी इतक्या कमी वेळेत घ्या की जवळजवळ लागलेला वेळ 0 आहे, पण 0 नाही, जवळजवळ 0 सेकंद. म्हणजे द एव्हरेज व्हेलॉसिटी, द लिमिट ऑफ एव्हरेज व्हेलॉसिटी when the time interval is very small is called instantaneous velocity. आणि मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलंय की when we observe the speedometer at that instant the direction of velocity to reference line and the speed is nothing but the instantaneous velocity. म्हणजे तुम्ही डोकण्यासाठी किती वेळ लागतो, तो वेळ फ्रॅक्शन ऑफ सेकंड, तेवढा वेळ, तेवढ्या वेळात घेतलेली व्हेलॉसिटी म्हणजे अतिशय कमी वेळात घेतलेली एव्हरेज व्हेलॉसिटी. म्हणजे थिंकिंग लक्षात घ्या की त्या इतका वेळ कमी आहे, साहजिकच त्यावेळेची चेंज इन पोझिशन सुद्धा अतिशय कमी असेल, म्हणजे डिस्प्लेसमेंट पण अतिशय कमी असेल. आणि ते डिस्प्लेसमेंट इतकं कमी आहे की त्या कमी डिस्प्लेसमेंट, जवळजवळ ते डिस्प्लेसमेंट किती वेळात घेणार आहे आपण, टाइम इंटरवल जो आहे तो टाइम इंटरवल जवळजवळ 0 आहे, पण 0 नाही. अतिशय कमी वेळेत घेतलेलं डिस्प्लेसमेंट, इन्फिनिटिसिमल डिस्प्लेसमेंट असं त्याला म्हणतात, ते अतिशय कमी असेल. when the displacement is very small or infinitesimal and if we divide that infinitesimal displacement up by time interval then we get instantaneous velocity. मला किती काही वेळ बोलता येईल इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीवर, परंतु गोंधळ होऊ नये म्हणून या दोनच गोष्टी लक्षात घ्या की अतिशय कमी वेळेत घेतलेलं डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याला आम्ही म्हणणार इन्फिनिटिसिमल डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम इंटरवल फॉर दॅट डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आणि एव्हरेज व्हेलॉसिटी तुम्हाला समजले. आता त्यावेळेस असणार स्पीड म्हणजे स्पीडच म्हणूया आपण त्याला, जसं एव्हरेज स्पीड पाहिलं वरती आपण,
तसंच या ठिकाणी हे जे आहे स्पीड, ऍव्हरेज स्पीड त्या ठिकाणी जवळजवळ दोन्ही पोझिशनला सेम येईल, म्हणजे ऍव्हरेज स्पीड सेम असेल. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जर इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशनला जर व्हेलॉसिटी सेम असतील तर त्यावेळेस त्याचं ऍव्हरेज स्पीड आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी सेम असतात. आपल्याला तुमच्या लेवलच्या दृष्टीने जे सफिशियंट झालंय, यानंतरचा पुढचा जो भाग आहे ह्याच डेफिनेशन तुम्ही 11 सायन्सला आल्यानंतर लिमिटच्या फॉर्म मध्ये शिकणार आहे. पण तत्पूर्वी आणखी काही व्हेलॉसिटी बद्दल मी बोलतोय की व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह केव्हा असेल, निगेटिव्ह केव्हा असेल. मित्रांनो, व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आली, तिच्या डायरेक्शन आलेली, आणि मग व्हेलॉसिटी कुणावर डिपेंड. मी तुम्हाला असं म्हटलं की व्हेलॉसिटी डिपेंड ऑन डिस्प्लेसमेंट, असं जर म्हटलं तर वाक्यात बरोबर येईल का? तर अगदीच त्याचा जर तंत्रशुद्धपणे विचार केला तर ते वाक्य थोडस चुकीचं आहे. म्हणजे की जर मी असं म्हटलं की व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन डिस्प्लेसमेंट, दॅट इज नॉट परफेक्ट, बट व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन चेंज इन डिस्प्लेसमेंट, दॅट इज परफेक्ट. व्हेलॉसिटी ही चेंज इन डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड. व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन द चेंज इन डिस्प्लेसमेंट. फिजिक्स मध्ये कुठल्याही क्वांटिटीची डायरेक्शन ठरवताना, फिजिक्स मध्ये कुठल्याही क्वांटिटीची डायरेक्शन ठरवताना मी काय सांगतोय लक्षात घ्या, ती क्वांटिटी कुणावर डिपेंड आहे त्या क्वांटिटीची डायरेक्शन म्हणजे दिलेल्या क्वांटिटीची डायरेक्शन. वाक्य थोडंसं समजून घ्या. द डायरेक्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स अपॉन द डायरेक्शन ऑन विच दॅट फिजिकल क्वांटिटी डिपेंड. म्हणजे व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंटच्या चेंजवरती डिपेंड आहे, म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि चेंज इन डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही सेम असेल. हे आता मेंदूत परफेक्ट झालं. व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन द चेंज इन डिस्प्लेसमेंट, देअरफॉर द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इज सेम ॲज द डायरेक्शन ऑफ चेंज इन डिस्प्लेसमेंट. मग पहा, सपोज द पार्टिकल मूव्ह फ्रॉम O to A and A to B. मी अगदी सिंपल एक्झाम्पल घेतले. पार्टिकल O to A जातोय आणि A to B जातोय. या ठिकाणी जर मी ए पासून पोझिशनचा विचार केला तर मी रेफरन्स घेतोय. मी विथ रेफरन्स टू ओ ही माझी इनिशियल केस आहे. तर या ठिकाणी विथ रेफरन्स टू ओ बोलतोय आपण की पार्टिकल मूव्ह फ्रॉम अवे फ्रॉम ओ हा रेफरन्स आहे. अगदी मी बस स्टँड सुद्धा आपण रेफरन्स घेऊ शकतो. बस स्टँड पासून दूर जातोय, बस स्टँड पासून बस दूर जाते. इथं सुद्धा ओ म्हणजे बस स्टँड, पार्टिकल म्हणजे आता बस किंवा ऑब्जेक्ट म्हणजे बस, आणि ती दूर जाते. आता दूर जाताना सपोज द पार्टिकल मूव्ह फ्रॉम ए टू बी, then what is the change in displacement? Change in displacement is OB minus OA. येईल का पहा, चेंज इन डिस्प्लेसमेंट डेल्टा एक्स ने मी दाखवतो. चेंज इन डिस्प्लेसमेंट इज फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन, दॅट इज OB मायनस OA. थोडस डेप्थ समजून घ्या. Then which is greater, OB is greater or OA is greater? We can easily found that OB is greater. Then the difference is positive, and hence the direction of, or we can say that the change in displacement is positive. हा डिफरन्स जर पाहिला OB मायनस OA, पार्टिकल मूव्ह होतोय अवे फ्रॉम O, पण मी घेतोय कुठपासून, A पासून तर B पर्यंत. जेव्हा पार्टिकल A टू B जातोय अवे फ्रॉम रेफरन्स, त्यावेळेस त्याचं चेंज इन डिस्प्लेसमेंट आलंय OB मायनस OA. OB जास्त आहे, OA लहान आहे, आणि चेंज इन डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह, and therefore the direction of velocity is positive. The direction of velocity or the velocity is positive. In shortly we can say that velocity is positive.
Now, suppose the particle moves from A to B and then B to A. बघा, पार्टिकल कुठून कुठपर्यंत, सॉरी, सपोज ही केस समजून घ्या, सेकंड केस, द पार्टिकल मूव्स, फक्त एवढीच केस घ्यायची आहे, पार्टिकल मूव्स फ्रॉम बी टू ए, ऑब्जेक्ट बी पासून ते ए पर्यंत येतो. आता विथ रेफरन्स पाहिला तर याची डायरेक्शन आता अशी आहे, टुवर्ड्स आणि ओ कडे. व्हॉट इज द चेंज इन डिस्प्लेसमेंट हियर? चेंज इन डिस्प्लेसमेंट इज ओ ए, फायनल पोझिशन ओ ए झाली, initial position OB झाली, and we can easily say that change in displacement is negative and hence velocity is negative. मला वाटतं निगेटिव्ह वेलॉसिटी आणि पॉझिटिव्ह वेलॉसिटी ह्या टर्म तुमच्या क्लिअर झाल्या. एकाच ओळीमध्ये चेंज इन डिस्प्लेसमेंट जर पॉझिटिव्ह आलं तर वेलॉसिटी पॉझिटिव्ह असेल, चेंज इन डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह आलं तर velocity negative असेल. Okay, we are going to discuss the next topic, that is the acceleration. Acceleration. सहज गमतीने मला आठवलं, याला आपण मराठीमध्ये प्रवेग म्हणतात, पण त्या शब्दाला आपल्याला इथे काही फारसा वेळ घालवायचा नाही. What is the acceleration? आपण असं पाहिलं, जर अगदीच मला काय समजलं याचा जर मी विचार करायला लागलो तर मला डिस्प्लेसमेंट म्हणजे, डिस्टन्स म्हणजे, पुन्हा एकदा मी मागच्याबद्दल थोडंसं बोलतोय, पाथ लेंथ म्हणजे ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, मला एवढं क्लिअर झालं. शॉर्टली, डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन पोझिशन इन पर्टिक्युलर डायरेक्शन, हे माझं क्लिअर झालं. नंतर ऍक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी, सॉरी, व्हेलॉसिटी म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट इन युनिट टाइम. कदाचित मागच्या ह्याच्यात माझी डेफिनेशन सांगायची राहिली असेल की व्हेलॉसिटी म्हणजे काय, चेंज इन डिस्प्लेसमेंट इन युनिट टाइम, युनिट वेळेमध्ये चेंज झालेलं डिस्प्लेसमेंट म्हणजे वेलॉसिटी. ही बेसिक डेफिनेशन. आणि मग मॅथमॅटिकल डेफिनेशन आपण पाहिलेच की ॲव्हरेज वेलॉसिटीची डेफिनेशन काय, की ॲव्हरेज वेलॉसिटी म्हणजे काय पाहिलं आपण, की ॲव्हरेज टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटरवल, ही झाली ॲव्हरेज वेलॉसिटीची डेफिनेशन. आणि अशाच मांडल्यात पुढच्या वर्गात सरळ द ॲव्हरेज वेलॉसिटीची डेफिनेशन सांगताना the total displacement divided by time interval during the motion is called average velocity. And a limit of average velocity for which time interval is very small, nearly equal to 0, is called instantaneous velocity. हे मला समजलं. पण जसं मी बेसिक डेफिनेशन ॲव्हरेज वेलॉसिटीची, सॉरी, नुसतं वेलॉसिटी मी असं म्हटलं फक्त, तर साध्या भाषेमध्ये की युनिट वेळेमध्ये बदललेलं डिस्प्लेसमेंट म्हणजे वेलॉसिटी. मग युनिट वेळेतला डिस्प्लेसमेंटचा बदल मेजर करणारी फिजिकल क्वांटिटी म्हणजे वेलॉसिटी. तशीच मित्रांनो, युनिट वेळेमधल्या वेलॉसिटीचा बदल मेजर करणारी फिजिकल क्वांटिटी म्हणजे ऍक्सेलरेशन. होतं का की तुमची डेफिनेशन अशी आहे की द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. ज्यावेळेस विद्यार्थी अशी डेफिनेशन पाठ करतो, सर सांगतात, त्याने पाठ केली, परीक्षेत लिहिली, मार्क मिळतात, पण डोळ्यासमोर काहीच येत नाही. मी फक्त थोडीशी तुम्हाला वेगळ्या लँग्वेज मध्ये अर्थ तोच फक्त सांगितली, एवढंच. पुन्हा सांगत राहणारे. काय सांगितलं मी, काय तुम्ही डेफिनेशन पाठ केलेली आहे की टाइम रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. तेच मी थोडस बदल केला आणि तुम्हाला म्हटलं की द चेंज इन व्हेलॉसिटी, द चेंज इन व्हेलॉसिटी in unit time is called
ऍक्सलरेशन. युनिट टाइमामध्ये बदललेली व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्सलरेशन. अगदीच छानशा भाषेमध्ये म्हणता येईल, ही एक अशी फिजिकल क्वांटिटी आहे की ती फिजिकल क्वांटिटी व्हेलॉसिटीचा बदल मोजते. A physical quantity which measures the change in velocity in unit time is called acceleration. आणि मग आपल्या डोळ्यासमोर काहीतरी ऍक्सलरेशन आलं, व्हेलॉसिटी आलं, पुन्हा एकदा बाकीकडे पुढे न जाता युनिट वेळेमध्ये बदललेलं डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हेलॉसिटी आणि युनिट वेळेमध्ये बदललेली व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्सलरेशन. फक्त युनिट वेळ म्हणजे किती, युनिट टाइम म्हणजे किती, काही नाही. तो 1 सेकंद असू शकेल, 1 मिनिट असू शकेल, 1 आवर असू शकेल, 1 डे असू शकेल. मग तुम्ही म्हणाल हे कसं, काही नाही, युनिट वेळ. हा, नो डाऊट. तुम्ही जर SI सिस्टम मध्ये मोजायचं ठरवलं तर आता मात्र युनिट टाइम तुम्हाला 1 सेकंदच घ्यावा लागेल. CGS सिस्टीम मध्ये सुद्धा तो 1 सेकंदच घ्यावा लागेल. पण तुम्ही व्यवहारामध्ये ह्या बाकीच्या गोष्टी घेऊ शकता. मात्र ऍक्च्युअली तुम्हाला जेव्हा न्यूमेरिकल सोडवायचे किंवा फिजिक्स मध्ये त्याला मांडायचंय त्यावेळेस मात्र तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये टाइम हे SI सिस्टीम मध्ये किंवा CGS सिस्टीम मध्ये घेऊ आपण, त्यावेळेस तो 1 सेकंद असेल. ओके, युनिट टाइमचा मिनिंग क्लिअर झाला. परत एकदा, युनिट वेळेमध्ये बदललेली व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्सलरेशन. द चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम इज कॉल्ड ऍक्सलरेशन. ओके, मग ऍक्सलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम इंटरवल. मग मी ऍक्सलरेशन साठी ए हा सिंबल घेतला. चेंज इन व्हेलॉसिटी कशी काढणार, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी साठी मी व्ही सिंबल घेतला, इनिशियल व्हेलॉसिटी साठी यू सिंबल घेतला. चेंज व्ही मायनस फायनल व्हेलॉसिटी minus initial velocity, that is nothing but the change in velocity. And suppose the time interval or time required for that change, तो change होण्यासाठी लागलेला टाइम t, then a is equal to v minus u upon t. तुम्ही पुढे 11th ला आल्यानंतर तुम्हाला ह्याच डेफिनेशन डेरिव्हेटिव्ह फॉर्म मध्ये, ह्याच डेफिनेशन इन्स्टंटेनियस ऍक्सलरेशन किंवा इन्स्टंटेनियस ऍक्सलरेशन डेरिव्हेटिव्ह फॉर्म मध्ये पण पाहता येईल, लिमिट फॉर्म मध्ये पाहता येईल. परंतु या 9th 10th ला मात्र हा पाठ नाहीये, आपण इथपर्यंतच त्याचा विचार करतो. या ठिकाणी 11th ला आल्यानंतर मी तुम्हाला पुढचा पाठ शिकवेन. परत एकदा की चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम इंटरवल इज कॉल्ड गिव्स ऍक्सलरेशन a is equal to v minus u upon t. आणि मग हे शिकत असताना मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सांगतोय की माझ्या दृष्टीने महत्वाचं फिजिक्स मध्ये काय की बऱ्याच वेळा विद्यार्थी मॅग्निट्यूडवर कॉन्सन्ट्रेट करतात, फॉर्म्युलावर पण कॉन्सन्ट्रेट करतात, पण सतत डायरेक्शन मध्ये गोंधळ. व्हेलॉसिटीची डायरेक्शन सांगताना सुद्धा मी तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने याच्या अगोदर सांगितलेलं. इथं सुद्धा ऍक्सलरेशनची डायरेक्शन ठरवायची, जशी व्हेलॉसिटीची डायरेक्शन ठरवली आपण मगाशी. मग ऍक्सलरेशनची डायरेक्शन कशी ठरवायची, मग मागच्याच लेक्चर याच्यामध्ये मागच्याच टॉपिक मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की द डायरेक्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी इज डिपेंड्स अपॉन द डायरेक्शन ऑन विच दॅट फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स. डायरेक्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स अपॉन the direction on which that physical quantity depend. फिजिकल क्वांटिटी ज्या क्वांटिटीवर डिपेंड असते त्या क्वांटिटीची डायरेक्शन म्हणजे दिलेल्या फिजिकल क्वांटिटीची डायरेक्शन. अगदी साध्या भाषेत की ऍक्सलरेशनची डायरेक्शन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटीची डायरेक्शन, व्हेलॉसिटीची नाही. पुन्हा हे मेंदूत कोरून ठेवा. व्हेलॉसिटीची डायरेक्शन म्हणजे ऍक्सलरेशनची डायरेक्शन नव्हे. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ ऍक्सलरेशन? द डायरेक्शन ऑफ ऍक्सलरेशन इज सेम ऍज द डायरेक्शन ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी.
मग सपोज मी आधी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो की तुम्ही बाईक वरती सुरू करताय, म्हणजे तुमच्या दोन्ही गोष्टी क्लिअर होतील पुन्हा एकदा. की सपोज बाईक इज स्टार्ट, तुम्ही बाईक सुरू केली, एका विद्यार्थ्याने बाईक सुरू केली, टू व्हीलर त्याच्याकडे आहे त्याने ती सुरू केली, कार असेल बाईक असेल कुठलंही व्हेकल असेल, ते व्हेकल स्टार्ट केलं, स्टार्ट केल्याबरोबर त्याची वेलॉसिटी वाढत जाते. इनिशियली वेलॉसिटी 0. सपोज the it starts, that bike or that car, that vehicle starts at point O. Initially its velocity increases. Its velocity increases from O to A. And again its velocity increases from A to B. मी मुद्दाम थोडीशी जास्त केस घेतोय, त्याची वेलॉसिटी इथं 0 आहे, ओला 0 आहे, 0 पासून वाढत वाढत गेली, ए ला ती समजा यू झाली, ए पॉइंट अगदी जवळ तुम्ही घेऊ शकता. मी इनिशियल वेलॉसिटी तर आली, फक्त इथं सुद्धा इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, नंतर बी पर्यंत त्याची वेलॉसिटी वाढत गेली, ती बी झाली. म्हणजे पार्टिकलची वेलॉसिटी ओ टू ए नाही वाढत, ओ टू बी वाढत. पण मी असं म्हटलं किंवा अगदीच तुमचा गोंधळ होऊ नये, सुरुवातीला त्याचा वेग जो आहे तो वेग 0 आहे, इथं त्याला काहीतरी वेग आहे, मी तो इथून यूज त्याची इनिशियल वेलॉसिटी किंवा स्टार्टिंग वेलॉसिटी झालेली आहे असं आपण घेतलं तर या ठिकाणी चेंज इन वेलॉसिटी, कुठल्याही 2 पॉइंट वरती चेंज इन वेलॉसिटी काढा, तुम्हाला ती पॉझिटिव्ह येईल. म्हणजे चेंज इन वेलॉसिटी पॉझिटिव्ह येईल, फायनल मायनस इनिशियल कुठल्याही 2 पॉइंट वरती काढा. मी ओ टू बी काढली तर बी ला बी आहे, ओ ला 0. इथं कुठेतरी मी समजा यू घेतली तर बी मायनस यू येईल. पण नंतरची वेलॉसिटी जास्त, सुरुवातीची वेलॉसिटी कमी, म्हणजे चेंज इन वेलॉसिटी पॉझिटिव्ह. चेंज इन वेलॉसिटी पॉझिटिव्ह आली तर चेंज इन वेलॉसिटीची म्हणजे वेलॉसिटीची डायरेक्शन इकडे आहे, दिस इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. मी 3 डायरेक्शन सांगणार आहे तुम्हाला. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी फ्रॉम ओ टू बी towards B. Then what is the direction of change in velocity? The direction of change in velocity is also from O to B किंवा along O. का? तो change in velocity positive. Then what is the direction of acceleration? Acceleration depends upon change in velocity and the direction of acceleration and change in velocity is same. चेंज इन वेलॉसिटीची आणि ऍक्सलरेशनची डायरेक्शन सेम. बी ला आला, बी ला त्याचा वेग कॉन्स्टंट झाला, बी टू सी द स्पीड इज कॉन्स्टंट and therefore here no doubt velocityची डायरेक्शन तीच असेल, परंतु चेंज इन वेलॉसिटी 0 आहे and hence acceleration is also 0. The direction of velocity आहे, फक्त चेंज इन वेलॉसिटी 0 आहे आणि ऍक्सेलरेशन 0 आलं, कारण चेंज इन वेलॉसिटी 0 आलं, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे ऍक्सेलरेशन, पर्यायाने ऍक्सेलरेशन 0 आलं. म्हणजे when the particle moves uniform velocity then acceleration is 0. आता हे आयुष्यभर ध्यानात ठेवायचे, कॉन्स्टंट स्पीड, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असे शब्द, युनिफॉर्म व्हेलॉसिटी असे शब्द कानावर आल्याबरोबर आतमध्ये जाताना ऍक्सेलरेशन 0 असत जाईल. मी काय सांगतोय लक्षात घ्या, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, युनिफॉर्म व्हेलॉसिटी हा शब्द आल्याबरोबर आम्हाला ऐकू येईल 0 ऍक्सेलरेशन. ओके, आयुष्यभर, नॉट फॉर टुडे. सी ला त्याने ब्रेक लावले, ब्रेक अप्लाइड, कार चालू पुढे, लक्षात घ्या. ब्रेक लावल्यानंतर पुन्हा वेलॉसिटीची डायरेक्शन पुढेच असते. ब्रेक लावला म्हणून वेलॉसिटी मागे नाही येत, गाडी मागे येत नाही, फक्त स्पीड कमी होते. ऍज त्याचं वेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ती तीच राहिली, गाडी पुढेच जाते, पण फायनल वेलॉसिटी कमी नाही, इनिशियल वेलॉसिटी जास्त आहे. When the brakes are applied, at that time the velocity after is less than the velocity at that or initial velocity.
म्हणजे या सी ला वेलॉसिटी ऍट पॉइंट सी ला जेवढा वेग होता त्याच्यापेक्षा नंतर वेग कमी होत गेला. पर्यायाने वेलॉसिटी त्याच डायरेक्शनला राहिली पण चेंज इन वेलॉसिटी निगेटिव्ह झाली. फायनल मायनस इनिशियल, द वेलॉसिटी डिक्रीजेस, hence change in velocity is negative and hence the direction of change in velocity is this, and the direction of change in velocity is same as the direction of acceleration. म्हणजे डायरेक्शन ऑफ ऍक्सलरेशन इज अपोजिट. ओके, क्लिअर होतंय मी काय सांगतोय? म्हणजे या ठिकाणी मी परत एकदा सगळं अगदी शॉर्टली सांगतोय. सपोज द व्हेकल स्टार्ट्स ॲट पॉइंट O. Initially, its speed increases from O to B. Hence, in this case, the direction of velocity, direction of change in velocity, and direction of acceleration are same. At point B, the speed becomes constant. Hence, the direction of velocity is again away, but change in velocity is 0 and acceleration is 0. At point C, brakes are applied. Hence, speed decreases. The direction of velocity is same, but direction of change in velocity and direction of acceleration are opposite. In this case, we can say that there is negative acceleration and that is called deceleration. यालाच आपण निगेटिव्ह ऍक्सलरेशन म्हणजेच डिऍक्सलरेशन किंवा रिटार्डेशन असं म्हणतो. दिस इज कॉल्ड निगेटिव्ह ऍक्सलरेशन और रिटार्डेशन. म्हणजे रिटार्डेशन ही टर्म केव्हा केव्हा येते आणि एक लक्षात घ्यायचं, रिटार्डेशन हे डिक्रीज इन वेलॉसिटीशीच रिलेटेड आहे. जर वेलॉसिटी डिक्रीज झाली तर रिटार्डेशन ही वेलॉसिटीची डायरेक्शन बदलणार नाही, परंतु चेंज इन वेलॉसिटीची डायरेक्शन बदलेल आणि हळूहळू स्पीड कमी झाल्यामुळे ते व्हेकल थांबेल. लक्षात आले? ओके.